कोल्हापुरातून एक बातमी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फलक ज्योतिष आणि बुवाबाजी विरोधात संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. समाजात अंधश्रद्धा कमी करण्यासाठी जनजागृती गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसंच अशा प्रकाराबाबत प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आता याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव श्री सुधाकर काशेसर यांची प्रतिक्रिया. आपण पाहिलं, ज्या संतांनी समाजसुधारकांनी महाराष्ट्र पुरोगामी होण्यासाठी घडवण्यासाठी जे प्रयत्न केले, परंतु मागील महिन्यामध्ये भोंदू खरातने या पुरोगामी महाराष्ट्राला तडा जाईल असं देवाच्या अध्यात्माच्या नावानं जे कृत्य केलेलं आहे आणि महिलावरती लैंगिक अत्याचार करून या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावलेला आहे. खरं तर फलज्योतिष हे थोतांडच आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मतच आहे. परंतु त्याचा आधार घेऊन त्यानं अनेक राजकारणी, अनेक धनदांडग्या लोकांना आणि त्यांच्या महिलांना भविष्य सांगून फसवलेलं आहे. खरं तर आता या पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा जाग करायची आणि त्यांना शहाणपण शिकवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या एक परिषद आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे.